काळ आणि कामचा खूप छान प्रश्न आहे. आपण एक्स वापरून करणार आहोत, पण किती सिंपल आहे पहा. ए एक काम 60 दिवसात पूर्ण करतो. बघा आता ए इथे लिहिला मी, तो ॲक्च्युली करतोय 60 दिवसात काम पूर्ण. तो 10 दिवस काम करतो आणि नंतर बी एकटाच उरलेले काम 35 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे बी पण काम ते एकटा काही दिवसात करू शकत असेल की नाही. मी एक्स अज्युम करतो, म्हणजे ए 60 दिवसात, बी एक्स दिवसात. या दोघांचा लसावी आपण काढतो. तो किती येणार? 60x. बघा याच्यावर एक लॉंग व्हिडिओ खूप छान प्रकारे मी घेतलेला आहे, तो पहाच, म्हणजे तुम्हाला हे इझिली कळेल. 60x भागिले 60 मी केलं तर ते येतं एक्स, आणि 60x भागिले एक्स केलं ते येतं 60. म्हणजे हा एक्स पेढे डेली खातो आणि हा 60 पेढे डेली खातो. डेली बी 60 पेढे खातो, ए एक्स पेढे खातो. आता काय झालं, तो 10 दिवस काम करतो. कोण? ए दररोज किती पेढे खातोय? एक्स. 10 दिवसात किती पेढे खाईल तो? तर 10x पेढे खाईल. म्हणजे एकूण पेढे होते 60x, 60x मधले 10x गेले, पेढे उरले किती? पेढे उरले 50x. आणि हे खाण्यासाठी कोण आलाय? तर बी, जो डेली किती पेढे खातो? 60 पेढे. मग 50x ला मी जर 60ने भागलं तर तो किती दिवसात ते पेढे संपवतो? दिलेलं आहे इथे. उरलेले पेढे म्हणजे उरलेलं काम तो 35 दिवसात पूर्ण करतो. बरोबर 35. 0 0 कॅन्सल. 5 1 5, 5 7 35, 7 सकम 42, म्हणजे एक्स आलं 42. म्हणजे बी एकटा ते काम 42 दिवसात करतो. विचारले काय? ए आणि बी यांनी एकत्र काम केल्यास किती वेळ लागेल? एक शॉर्टकट आहे. ए चे 60 दिवस आणि बी चे 42 दिवस. याचा गुणाकार वर आणि बेरीज खाली. आता 60 गुणिले 42 मी तसंच ठेवलं, भागिले 102. 2 ने भाग दिला, बे 5 10, बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे. नंतर 3 ने भाग दिला, इथे येणार 17, आता इथे येणार 3 7 21, 6 7 42, म्हणजे 420 भागिले 17. 17 2 34, उरले 8, 17 चोक 68, म्हणजे 24च्या पुढं काहीतरी येणार आहे, 24 पॉईंट समथिंग. म्हणजे उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 3. बघा आहे की नाही सिंपल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.